नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं प्रथम मी सहर्ष स्वागत करतो तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांच्या अर्थातच कलाम अकॅडमी या कलाम अकॅडमी प्रथमतः जे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जे धारक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे जे विषय आहे या विषयावर आधारित उपपत्त्या विचारलेल्या असतात। त्या उपपत्त्यांना आपण बघणार आहोत। त्या उपपत्त्या बघण्यासाठी बीएडचे जे पुस्तक आहे अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र जे फडके प्रकाशनचं आहे या प्रकाशनाचे बुकचा आधार घेऊन आपण त्या उपपत्त्या बघणार आहोत। तर चला बघूया। सर्वप्रथम आपण बघणार आहोत अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण। अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण केलेले आहेत। वर्गीकरण 3 प्रकारात केलेले आहे, अ, ब आणि क असे 3 प्रकारामध्ये या उपपत्त्यांचे विभाजन केलेले आहे। विभाजन मधला पहिला प्रकार आहे सहचर्यवादी उपपत्ती। याच्यामध्ये 5 ते 6 उपपत्त्या दिलेल्या आहे। त्याच पद्धतीने ज्ञानात्मक उपपत्ती याच्यामध्ये 5 ते 6 उपपत्त्या दिलेल्या आहेत। तिसरी आहे आधुनिक उपपत्ती। तर या उपपत्त्यांमध्ये आपण स्टेप बाय स्टेप फर्स्ट बघूया। सहचर्यवादी उपपत्तीचे सगळे उपपत्त्या बघू, त्याच्यामध्ये कुठले उपपत्त्या आहे कुठले शास्त्रज्ञांनी लावलेले ते सगळं डिटेलमध्ये बघू। त्याच पद्धतीने ज्ञानात्मक मध्ये बघू। आधुनिक उपपत्तीमध्ये फक्त ब्लूम आणि बांदुरा या 2 शास्त्रज्ञांची उपपत्ती आहे जी आधुनिक उपपत्ती म्हणून ओळखलेल्या जातात। तर चला आपण सुरुवात करूया। सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बघणार आहोत सहचर्यवादी उपपत्ती। आता सहचर्यवादी उपपत्तीमध्ये कुठल्या शास्त्रज्ञांनी उपपत्त्या मांडल्या त्या बघणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे थॉर्नडाईक। थॉर्नडाईक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते। थॉर्नडाईक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते। यावरही प्रश्न येतो की थॉर्नडाईक हे कुठले मानसशास्त्रज्ञ होते, अमेरिकन होते या कुठले होते? तर ते अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते। थॉर्नडाईक यांनी सहसंबंध उपपत्ती मांडली। थॉर्नडाईक यांनी सहसंबंध उपपत्ती मांडली। प्रश्न असा विचारला जातो की सहसंबंध उपपत्ती कोणी मांडली? तर ती मांडली आहे थॉर्नडाईक यांनी। त्याच्यावर अजून एक प्रश्नाचा प्रकार असतो की थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर थॉर्नडाईक यांनी मांजर या प्राणीवर प्रयोग केला आणि प्रयोगाचे जे साधन होते ते साधन काय होते की मांजरेला एका कूटपेटिकेमध्ये ठेवलेलं होतं। तर त्या साधनाचं नाव होतं कूटपेटिका। हाही प्रश्न विचारला जातो की प्रयोगाचे जे साधन होते की त्याला काय नाव होतं? तर त्याचं नाव होतं कूटपेटिका। ओके। अध्ययन अध्यापन उपपत्ती। अध्ययन उपपत्ती सर्वप्रथम थॉर्नडाईक यांनीही मांडली। हा प्रश्नही येतो। हा प्रश्न आलेला आहे की सर्वात प्रथम अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर त्याच्यावर हा प्रश्न आहे। अध्ययन उपपत्ती सर्वप्रथम थॉर्नडाईक यांनी मांडली। त्यानंतर थॉर्नडाईक यांनी अध्ययन विषयक नियम मांडलेले 3 नियम आहे आणि या अध्ययन विषयाचे हे जे 3 नियम आहे या 3 नियमांवर प्रश्न विचारलेला गेलेला आहे। सज्जतेचा किंवा तयारीचा नियम कोणी मांडला असा प्रश्न विचारलेला गेला तर ते थॉर्नडाईक यांनी मांडला। सगळ्यात प्रथम आपण बघणार आहे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम, दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम। हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे परिणामाचा नियम। अध्ययन अध्यापनासाठी सर्वप्रथम कोणी मांडली हे विचारले गेलेले आहे। हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे। तर हे 3 अध्ययन विषयक नियम आहेत। तर अध्ययन विषयक नियमांवरही प्रश्न विचारलेले जातात। सज्जतेचा नियम कोणी मांडला? थॉर्नडाईक यांनी मांडला। पुनरावृत्तीचा नियम कोणी मांडला? थॉर्नडाईक यांनी मांडला। की अशा पद्धतीने तुम्हाला या नियमांवर सुद्धा विचारलं जाईल की हे नियम कोणी मांडला। आणि सहचर्यवादी उपपत्तीमध्ये सगळ्यात प्रथम सहचर्यवादीमध्ये अध्ययन उपपत्ती सर्वप्रथम थॉर्नडाईक यांनी मांडली। तर अशा पद्धतीने थॉर्नडाईक यांनी ही उपपत्ती मांडली। चला बघूया पुढील उपपत्ती पावलॉव। ओके। पावलॉव अभिजात अभिसंधान उपपत्ती। पावलॉव या शास्त्रज्ञांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली। अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये काय केले त्यांनी? पावलॉव हे काय आपले रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ होते। पावलॉव हे कुठले होते? रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ होते। पावलॉव यांनी
जो प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये त्यांनी ज्या प्राण्याचा उपयोग केला आहे तो प्राणी आहे कुत्रा. ओके, तर पावलॉव यांनी कुठल्या प्राण्यावर प्रयोग केला असा प्रश्न विचारला जातो. तर पावलॉव यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला. पावलॉव यांनी किंवा असा प्रश्न विचारला जातो, अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली. तर अभिजात अभिसंधान उपपत्ती ही पावलॉव यांनी मांडली. पावलॉव यांनी जे प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये कुठल्या साधनाचा उपयोग केलेला होता. प्रयोगाचे जे साधन होते ते होते अन्नाची थाळी आणि घंटा आणि प्राणी होता कुत्रा. तर या प्रयोगामध्ये अशा पद्धतीचा प्रयोग होता की कुत्र्याला एका ठिकाणी बांधलेलं होतं, एक सेटअप तयार केलेला होता. त्या सेटअप मध्ये घंटानाद होता आणि अन्नाची थाळीची व्यवस्था होती. त्याच्यामध्ये कुत्र्याच्या समोर अन्नाची थाळी येण्याच्या आधी काय व्हायचं, घंटानाद वाजवला जायचा. घंटानाद वाजवला की कुत्र्यासमोर काय यायची, अन्नाची थाळी यायची आणि ती अन्नाची थाळी बघून कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ उत्पन्न व्हायची, निर्माण व्हायची. तर ही काय नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर कुत्र्याने काय केलं, कुत्र्याने अन्नाची थाळी बघितली, त्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण झाली. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु अन्नाच्या थाळी समोर येण्याच्या आधी काय केलं जायचं, घंटानाद केला जायचा. तर ही प्रक्रिया वारंवार केल्यानंतर कुत्र्याच्या अशा लक्षात येत की घंटा वाजला की आपल्याला अन्न मिळते. तर आधी सुरुवातीला अन्नाची थाळी बघितल्यानंतर कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण व्हायची. ही नैसर्गिक क्रिया होती. परंतु ती वारंवार क्रिया झाल्यानंतर कुत्र्याचं अशा निदर्शन असे ते की घंटा वाजला की अन्नाची थाळी येते. तर जेव्हा 2 ते 3 वेळेस ही क्रिया घडल्यानंतर कुत्र्याच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा घंटा वाजला की तोंडामध्ये लाळ यायला लागली. आधी प्रक्रिया ही कुठं होती, अन्नाची थाळी बघितल्यावर लाळ तयार व्हायची. आता कुत्र्याला ते की घंटा वाजला की अन्नाची थाळी येते आणि अन्नाची थाळी बघितल्यानंतर लाळ व्हायची. मग आता डायरेक्ट घंटा वाजल्यानंतर कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ येते. आणि की म्हणजेच ही जी नैसर्गिक प्रकृती, ही नैसर्गिक प्रकृती घडते. हे या प्रयोगामागचं सगळं आहे अशा पद्धतीने. आणि ही अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. तर याचं तुम्ही एका नोईमध्ये हे व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घ्या, महत्वाचे आहे. आणि याच्यावर प्रश्न विचारलेले जातात की अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली. अभिजात अभिसंधान उपपत्ती पावलॉव यांनी मांडली. पावलॉव हे कुठले शास्त्रज्ञ होते, तर हे रशियन शरीरविज्ञान मानसशास्त्रज्ञ होते. पावलॉव यांनी कुठल्या प्राण्यावर प्रयोग केला, पावलॉव यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला. अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत आणि येऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही हे एका वहीवर नोंदवून घ्या. पुढचे शास्त्रज्ञ आहे स्किनर. स्किनर या शास्त्रज्ञाने साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली. स्किनर यांनी साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली. याच्यावर अशा पद्धतीने प्रश्न येतो की साधक अभिसंधान ही उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली, तर ते होते स्किनर. अशा पद्धतीने प्रश्न येतो. स्किनर हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. स्किनर हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. याच्यावर अजून एक प्रश्न असा येतो की स्किनर यांनी कुठल्या पक्षीवर प्रयोग केला. तर स्किनर यांनी कबूतर या पक्षीवर प्रयोग केला. ओके, त्यानंतर प्रयोगाचे जे साधन होते या प्रयोगावर, तर प्रयोगाचे जे साधन होते त्या साधनांमध्ये ती एक पेटी होती. कबूतरला काय केलेलं होतं, एका पेटीमध्ये ठेवलेलं होतं. त्या पेटीचं नाव होतं स्किनर पेटी असं नाव दिलेलं होतं. तर याच्यामध्ये असंही नाव येतं की स्किनर यांनी प्रयोगामध्ये जे साधन किंवा पेटी वापरलेली होती त्याचं नाव काय, तर ते होती स्किनर पेटी. असं याच्यावर प्रश्न येतो. याच्यावर हा एक प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा आणि चौथा अशा पद्धतीने 4 प्रश्न इथे तयार होतात. साधक अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली, स्किनर यांनी मांडली. स्किनर हे कुठले शास्त्रज्ञ होते, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. स्किनर यांनी कोणत्या पक्षीवर प्रयोग केला, स्किनर यांनी कबूतर या पक्षीवर प्रयोग केला. स्किनर यांनी प्रयोगामध्ये वापरलेल्या साधन किंवा पेटीचे नाव काय, तर स्किनरने जे साधन वापरलं होतं त्याचं नाव होतं स्किनर पेटी होती. आणि त्याचप्रमाणे स्किनर यांनी अजून एक प्रयोग मांडला होता. स्किनर यांनी आणखी एक प्रयोग केला, तो होता उंदीरावर केला होता. तर अजून हा उंदीरावर कोणी प्रयोग केला याच्यावर असा प्रश्न आलेला आहे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि संभाव्य पण आहे. तर उंदरावर कोणी प्रयोग केला, तर स्किनर या शास्त्रज्ञाने उंदरावर प्रयोग केला. अशा पद्धतीने हे आहे आपले तिसरी उपपत्ती सह साधक अभिसंधान उपपत्ती. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया पुढची उपपत्ती. पुढील शास्त्रज्ञ आहे 4था क्रमांक वॉटसन.
आता या वॉटसन यांनी काय केलेलं आहे, वर्तनवादी विचारसरणी उपपत्ती मांडली आहे. वर्तनवादी विचारसरणी उपपत्ती ही कोणी मांडली असा प्रश्न येतो, तर ते आहे वॉटसन. ओके. आता त्याच्यानंतर वॉटसन हे कुठले शास्त्रज्ञ होते, तर वॉटसन हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. अशा पद्धतीने प्रश्न देखील येऊ शकतो. आणि ही जी उपपत्ती वर्तनवादी विचारसरणी उपपत्ती इसवी सन 1913 मध्ये वॉटसन यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. तर याच्यावर असा प्रश्न येऊ शकतो, वर्तनवादी विचारसरणी उपपत्ती कोणी मांडली, तर ती मांडली होती वॉटसन यांनी. त्याच्यानंतर 5 नंबरचे जे शास्त्रज्ञ आहेत गुथी यांनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सानिध्य अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली, तर गुथी यांनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. त्याच पद्धतीने पुढचे शास्त्रज्ञ आहे हल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती ही मांडलेली आहे. हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे. या पद्धतीने याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हल हे शास्त्रज्ञांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती ही मांडलेली आहे. तर अशा पद्धतीने साहचर्यवादी उपपत्तीमध्ये एकूण 6 प्रकारच्या उपपत्त्या आहेत. त्याच्यामध्ये 6 शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या उपपत्त्या मांडलेल्या आहेत. तर हा आपला सगळ्यात प्रथम घटक झालेला आहे. अ घटक सहचर्यवादी उपपत्तीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपपत्त्या बघितलेल्या आहे. आणि तुम्ही या सगळ्या उपपत्त्यांना व्हिडिओला पॉज करून तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. हे खूप महत्वाचं आहे. आणि शॉर्टकट मध्ये आपण सगळ्या उपपत्त्या बघितलेल्या आहे साहचर्यवादी उपपत्तीचे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे जे इतर मित्र असतील त्यांच्यासोबत या व्हिडिओचा लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बघूया पुढचा घटक. अध्ययनाचे वर्गीकरणाचे पुढील भाग आहे दुसरे ब, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. आता ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघणार आहोत, वेगवेगळ्या उपपत्त्या बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्रथम उपपत्ती आहे कोलर यांची. कोलर यांनी समाकारवादी उपपत्ती मांडली होती. कोलर यांनी समाकारवादी उपपत्ती मांडली होती. कोलर हे जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. याच्यावर प्रश्न असा येऊ शकतो, समाकारवादी उपपत्ती कोणी मांडली. समाकारवादी उपपत्ती कोलर यांनी मांडली. कोलर हे कुठले मानसशास्त्रज्ञ होते, कोलर हे जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. कोलर यांनी कुठल्या प्राण्यावर प्रयोग केला, तर कोलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर अनेक प्रयोग केला होता. कुठल्या त्या प्राण्याचं नाव काय होतं आणि कुठला प्राणी होता हा प्रश्न देखील विचारला जातो. तर त्या चिंपांजीचं नाव काय होतं, सुलतान होतं. तर कोलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर अनेक प्रयोग केले. कुठल्यासाठी, समाकारवादी उपपत्तीसाठी. तर हे झालं तुमचं समाकारवादी उपपत्ती. त्याच्यामध्ये अजून एक शास्त्रज्ञ आहे फोपका. फोपका हे समष्टीवादी उपपत्तीचे जनक आहे. या समाकारवादीमध्ये समष्टीवादी उपपत्ती देखील येते. तर त्याचे जनक होते फोपका. तर फोपका हे समष्टीवादी उपपत्तीचे जनक आहे. आणि कोहलर, फोपका आणि वर्दायमर यांनी अध्ययनाचे स्वरूप मांडले होते. कोहलर, फोपका आणि वर्दायमर यांनी अध्ययनाचे स्वरूप मांडले होते. तर ह्या तिघी शास्त्रज्ञांनी एका काळी तिघांनी मिळून अध्ययनाचे स्वरूप मांडले होते. परंतु कोहलर यांनी काय केले, समाकारवादी उपपत्ती मांडलेली आहे. त्यांनी प्रयोग केलेला आहे सुलतान नावाच्या चिंपांजीवर. याच्यामधला हा फरक लक्षात घ्या. कोहलर यांनी समाकारवादी उपपत्ती मांडली. फोपका यांनी समिष्टवादी उपपत्तीचे जनक होते, म्हणजे यांनी फोपका यांनी समिष्टवादी उपपत्ती मांडली होती. आणि कोहलर, फोपका आणि वर्दायमर यांनी तिघांनी या अध्ययनाचे स्वरूप मांडले होते. तर अशा पद्धतीने हे आपले आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि वहीमध्ये याची नोंद करून घ्या. आपण पाहूया पुढील उपपत्ती. पुढील शास्त्रज्ञ आहे जेरोम ब्रुनर. पुढचे शास्त्रज्ञ आहे जेरोम ब्रुनर. अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती ही जेरोम ब्रुनर यांनी मांडली. तर जेरोम ब्रुनर यांनी अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती मांडलेली होती. याच्यावर प्रश्न येतो, अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली, तर ती मांडली होती जेरोम ब्रुनर यांनी. जेरोम ब्रुनर यांनी ज्ञानाच्या रूपांतराचे समीकरण देखील मांडलेले आहे. ते समीकरण बघा. ज्ञानाचे रूपांतर बरोबर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे अधिक नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे. अशा पद्धतीने यांनी हा
हे समीकरण मांडलेले आहे जेराम ब्रुनर यांनी. अशा पद्धतीने यांनी अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती मांडलेली आहे. याच्यावर अशा पद्धतीचा पण प्रश्न येऊ शकतो की ज्ञानाच्या रूपांतराचे समीकरण कोणी मांडले. ज्ञानाचे रूपांतराचे समीकरण कोणी मांडले, तर ते जेराम ब्रुनर यांनी मांडले. अशा पद्धतीने याच्यावर प्रश्न येऊ शकतो. चला बघूया पुढील उपपत्ती. उपपत्ती कट लेव्हिन यांनी ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडली. आता याच्यावर प्रश्न असा येतो की ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली, तर ती मांडली होती कट लेव्हिनने मांडली होती ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. त्याच पद्धतीने संकेत अध्ययन उपपत्ती कोणी मांडली, तर ती मांडली होती टॉलमन यांनी. टॉलमन यांनी कुठली उपपत्ती मांडली होती, असा विपरीत प्रश्न विचारला जातो. टॉलमन यांनी कुठली उपपत्ती मांडली होती, संकेत अध्ययन उपपत्ती मांडली होती. ओके. त्यानंतर पुढे दिलेले रॉबर्ट गॅग्ने. रॉबर्ट गॅग्ने यांनी कुठली उपपत्ती मांडली होती, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. ही रॉबर्ट गॅग्ने यांनी मांडली होती. याच्यावर प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली, तर ती मांडली होती रॉबर्ट गॅग्ने यांनी. पुढील बघू आपण डेव्हिड आसुबेल. आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडली होती. याच्यावर कसा प्रश्न येऊ शकतो, अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली, तर ती मांडली होती डेव्हिड आसुबेल यांनी. हे झाले 6 मानसशास्त्रज्ञ ज्यांनी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीच्या आधारावर असलेले हे उपपत्त्या मांडल्या होत्या. त्याच्यानंतर पुढच्या याच्याशी सहसंबंधित असलेले दुसऱ्या उपपत्त्या बघू. डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडली होती. याच्यावर प्रश्न कसा येतो, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली होती, तर प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडली होती. त्याच पद्धतीने बांदुरा हे एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्यांनी कुठली उपपत्ती मांडली, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. तर बांदुरा या शास्त्रज्ञांनी सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती मांडली होती. अशा पद्धतीने आपलं अध्ययनाचे वर्गीकरणाचा दुसरा भाग संपलेला आहे. ब भाग जो ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती असं होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 6 उपपत्त्या आहेत जे आपण संपवलेल्या आहेत आणि बघितलेल्या आहेत की या उपपत्त्यांच्या आधारे तुमचे पेपरमध्ये जे प्रश्न येतील ते सोपे जातील तुम्हाला आणि तुम्ही नक्कीच प्रश्न सोडवू शकाल. आणि त्याच्यावर आधारित असलेले हे आणखी दोन शास्त्रज्ञ ज्यांच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि कशा पद्धतीने येतील, जवळजवळ आपण ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मधले सगळ्यात ज्या उपपत्त्या त्या सगळ्या बघितलेल्या आहेत. चला तर पुढचा भाग बघूया, बुद्धिमापनाच्या उपपत्ती. आता हा आपण पुढचा घटक बघणार आहोत, बुद्धिमापनाच्या उपपत्ती. याच्यामध्ये सर्वात प्रथम स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे. तर याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो, द्विघटक सिद्धांत कोणी मांडला, तर ते मांडलेला आहे स्पियरमन यांनी. बुद्धिमत्तेचे 2 घटक यांनी मांडलेले आहेत. बुद्धिमत्तेचे जे घटक आहेत त्याची 2 विभागणी केली आहे. पहिला आहे सामान्य घटक, ज्याला म्हणतो आपण जनरल फॅक्टर. दुसरं घटक केलेलं आहे त्यांनी विशिष्ट घटक म्हणजे स्पेसिफिक घटक, स्पेसिफिक घटक असं मांडलेले आहे. असे 2 घटकांमध्ये यांनी याचं विभाजन केलेले आहे द्विघटक सिद्धांत. पहिला आहे सामान्य घटक, दुसरा आहे विशिष्ट घटक. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो, सामान्य घटक आणि विशिष्ट घटक हे कोणी मांडलं असा एक प्रश्न येऊ शकतो, तर ते आहे स्पियरमन यांनी. आता या दोघा घटकांच्या आधारे त्यांनी सूत्र मांडलेलं आहे. बुद्धिमत्तेचं सूत्र कोणी मांडलेलं आहे, स्पियरमन यांनी. असा प्रश्न देखील येईल. सूत्र काय आहे, आय म्हणजे बुद्ध्यांक, IQ, IQचा आय आणि बुद्ध्यांकाला आपण IQ म्हणतो. तर हा सामान्य घटकचा जनरलचा G, विशिष्ट घटक स्पेसिफिक फॅक्टरचा S. तर याचं सूत्र आहे IQ इज इक्वल टू जनरल फॅक्टर प्लस स्पेसिफिक फॅक्टर फर्स्ट प्लस स्पेसिफिक फॅक्टर सेकंड प्लस स्पेसिफिक फॅक्टर 3 अँड सो ऑन. अशा पद्धतीने यांनी हे सूत्र मांडलेलं आहे बुद्ध्यांकाचं. परंतु स्पियरमननी हे जे 2 घटक मांडले आणि हा जो सूत्र होता, या सूत्रामध्ये बदल केलेला आहे. तो कोणी केला आहे, थॉमस यांनी केलेला आहे. थॉमस हे शास्त्रज्ञ आहे. यांनी काय केलेलं आहे, स्पियरमन यांच्या सिद्धांतामध्ये सुधारणा करून थॉमस यांनी नवीन उपपत्ती मांडली. आता नवीन उपपत्ती म्हणजे काय होती, हा जो सूत्र होता
या सूत्रामध्ये त्यांनी बदल केला आणि तो बदल काय होता, सूत्र इज इक्वल टू IQ, इथं IQ इज इक्वल टू होता, हा IQ जॉईन केलेला आहे प्लस जनरल फॅक्टर सामान्य घटक प्लस स्पेसिफिक फॅक्टर फर्स्ट, हे एका ब्रॅकेट मध्ये घेतले प्लस जनरल फॅक्टर अगेन घेतले त्यांनी परत घेतलेला आहे प्लस स्पेसिफिक फॅक्टर 2 प्लस तिसरं कंस जनरल फॅक्टर प्लस स्पेसिफिक फॅक्टर 3, अशा पद्धतीने यांनी कंसामध्ये प्रत्येक वेळेस काय केलेलं जनरल फॅक्टर सोबत घेतलेला आहे. इथं त्यांनी फक्त जनरल फॅक्टर एकचदा घेतलं होतं आणि स्पेसिफिक फर्स्ट, स्पेसिफिक सेकंड, स्पेसिफिक थर्ड अशा पद्धतीने हा सूत्र होता. त्याच्यामध्ये सुधारणा केली थॉमसन यांनी आणि प्रत्येक जनरल फॅक्टर सोबत स्पेसिफिक लावलेलं आहे, फर्स्ट स्पेसिफिक, सेकंड स्पेसिफिक, थर्ड स्पेसिफिक. जे जितक्यांदा स्पेसिफिक वाढत चालेल त्या सोबत जनरल फॅक्टर त्यांनी ऍड केलेले आणि त्याच्या सोबत IQ सुद्धा ऍड केलेले आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये बदल करून स्पियरमनचा जो सूत्र होता त्या सूत्रामध्ये त्यांनी सुधारणा केली थॉमसन यांनी. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. याच्यावर क्रॉस क्वेश्चन कसं येईल, स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत यांचा जो सूत्र होता त्याच्यामध्ये कोणी सुधारणा केली, तर ते सुधारणा करणारे कोण होते, थॉमस होते. अशा पद्धतीने याच्यावर प्रश्न येईल. चला बघूया पुढील उपपत्ती. पुढची उपपत्ती बहुघटक उपपत्ती. बहुघटक उपपत्ती कोणी मांडली, थॉर्नडाईक यांनी मांडली. थॉर्नडाईक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो, बहुघटक उपपत्ती कोणी मांडली, बहुघटक उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली. थॉर्नडाईक यांच्या कसोटीचे 4 घटक आहेत. थॉर्नडाईक यांनी काय केले, कसोटीचे 4 घटक मांडलेले आहेत. ते 4 घटक कुठले, तो वाक्य पूर्तता हा पहिला घटक आहे, दुसरा घटक आहे गणिती युक्तिवाद हा दुसरा घटक आहे, शब्द संपत्ती तिसरा घटक आहे, दिशानुगमन हे चौथं घटक आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. वाक्य पूर्तता कसोटी कोणी मांडली, थॉर्नडाईक यांनी मांडली. गणिती युक्तिवाद कोणी मांडला, थॉर्नडाईक यांनी मांडला. शब्द संपत्ती कोणी मांडली, थॉर्नडाईक यांनी मांडली. दिशानुगमन ही कसोटी कोणी मांडली, थॉर्नडाईक यांनी मांडली. तर अशा पद्धतीने थॉर्नडाईक यांनी बहुघटक उपपत्ती मांडली आहे. त्याचबरोबर त्यांनी कसोटीचे 4 घटक सुद्धा मांडलेले आहे. तर ते आहेत वाक्यपूर्तता, गणिती युक्तिवाद, शब्द संपत्ती, दिशानुगमन. ठीक आहे. तर चला बघूया पुढील उपपत्ती. अनेक घटक सिद्धांत. अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला, थर्स्टन यांनी मांडला. प्रश्न कसा येऊ शकतो, अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला, अनेक घटक सिद्धांत थर्स्टन या शास्त्रज्ञाने मांडला. आणि थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाने प्राथमिक मानसिक 7 क्षमता मांडलेल्या आहेत. तर त्या 7 क्षमता कुठल्या आहेत, संख्याविषयक क्षमता, भाषिक क्षमता, शाब्दिक ओघवता, स्मृती, तर्क करण्याची क्षमता, अवबोध विषयक क्षमता, अवकाशविषयक क्षमता. अशा पद्धतीने हे 7 क्षमता थर्स्टन यांनी मांडलेले आहेत. तर या क्षमतांवर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की तर्क करण्याची क्षमता कोणी मांडली, थर्स्टन यांनी मांडली. भाषिक क्षमता कोणी मांडली, थर्स्टन यांनी मांडली. अवकाश विषयक क्षमता किंवा अवबोध विषयक क्षमता कोणी मांडली, तर ते थर्स्टन यांनी मांडली. तर या 7 क्षमता याच्यावर प्रश्न येऊ शकतो की या क्षमता कोणी मांडल्या. या शब्दांपैकी कुठली क्षमता विचारलेली असेल आणि कोणी मांडली, त्या शास्त्रज्ञाचे नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते होते थर्स्टन. आणि थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत मांडला होता. या पद्धतीने हे घटक मांडलेले आहे आणि त्यांच्या 7 क्षमता आहेत, त्या महत्वाच्या आहेत. त्या सगळ्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. पुढील आहे गिलफोर्ड यांची उपपत्ती, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. सगळ्यात महत्वाची उपपत्ती, सगळ्यात जास्त प्रश्न येणारे आणि खूप महत्वाची उपपत्ती आहे, सिद्धांत आहे, तो मांडलेला आहे गिलफोर्ड यांनी. याच्यावर प्रश्न अशा पद्धतीने येतो, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला. बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला, तो मांडला होता गिलफोर्ड यांनी. आता गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे घटक वेगवेगळे केले. त्याच्यामध्ये त्यांनी मिती मांडलेल्या आहेत. किती मिती मांडलेल्या आहेत, 3 मिती. याला काय म्हणतात, मिती मांडलेल्या आहेत. तर याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो, बुद्धिमत्तेचे 3 मिती कोणी मांडलेल्या आहेत, तर त्या मांडलेल्या आहेत गिलफोर्ड यांनी. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता त्या 3 मिती कुठल्या आहेत, तर आपण बघणार आहोत. सगळ्यात प्रथम मिती आहे आशय,
दुसरी मिती आहे निर्मिती आणि तिसरी आहे क्रिया. आता या तिघी मितीमध्ये वेगवेगळे घटक दिलेले आहे. आशयमध्ये 4 घटक आहे, निर्मितीमध्ये 6 घटक आहे, क्रियामध्ये 5 घटक आहे. तर यामध्ये कुठले घटक मोडतात ते आपण बघूया. सर्वात प्रथम बघूया आशय. आशय काय आहे? बुद्धिमत्तेचे घटक देखील आहे आणि याला काय म्हणतात? मिती असं म्हटलेलं आहे. तर पहिली मिती आहे आशय. आशयमध्ये म्हटलेलं आहे आकाररूप म्हटलेलं आहे. दुसरी आहे सांकेतिक, तिसरं आहे शब्दविषयक, तिसरं आहे वर्तनिक. त्याच्यानंतर दुसरी निर्मिती बघूया. दुसरी निर्मितीमध्ये कुठले घटक त्यांनी मांडलेले आहे? निर्मिती या मितीमध्ये घटक पहिला, दुसरा वर्ग, तिसरा संबंध, तिसरा पद्धती, चौथा पद्धती, पाचवा रूपांतर आणि 6वा ध्वन्यार्थ. अशा पद्धतीने 6 घटक निर्मितीमध्ये मांडलेले आहेत. त्याच पद्धतीने क्रिया या मितीमध्ये त्यांनी 5 घटक दिलेले. सगळ्यात प्रथम आहे बोधन, दुसरा आहे भिन्न विचार, तिसरा आहे एकाग्र विचार, चौथा आहे स्मरण आणि 5वं आहे मूल्यमापन. अशा पद्धतीने खूप महत्वाची उपपत्ती आहे ही, जी गिलफोर्ड यांनी मांडलेली आहे. बहुआयामी सिद्धांत, बुद्धिमत्ता सिद्धांत अशी ही उपपत्तीचं नाव आहे, सिद्धांत. आणि त्यांनी बुद्धिमत्तेचे घटकांचं विभाजन केलं आहे 3 मितीमध्ये. ते 3 मिती आहेत आशय, निर्मिती आणि क्रिया. आणि प्रत्येक मितीमध्ये वेगवेगळे घटक दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने बुद्धिमत्ता मापनच्या संबंधित ज्या काही उपपत्त्या होत्या त्या सगळ्या आपण घेतलेल्या आहेत जवळजवळ. आणि आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना हे उपपत्त्या कळलेल्या असेल आणि हे तुमच्या उपयोगात येतीलच. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर बघूया उर्वरित उपपत्त्या. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली याच्यावर प्रश्न येतो. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती C.A. जडज यांनी मांडली. नेक्स्ट पुढील आहे बोधात्मक विकास संकल्पना कोणी मांडली? बोधात्मक विकास संकल्पना जीन पियाजे यांनी मांडली. पुढील आहे समान अंश उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली. साहचर्यवाद उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली सर्वप्रथम. प्रयत्न प्रमाद उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली. या तिघी उपपत्त्या कोणी मांडल्या आहेत? थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. त्यानंतर पुढील उपपत्ती आहे ध्येय उपपत्ती. ध्येय उपपत्ती हे बॅगले यांनी मांडलेली आहे, शास्त्रज्ञ. अर्थपूर्ण शाब्दिक उपपत्ती हे डेव्हिड आसुबेल यांनी मांडलेली आहे. त्यानंतर माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती डोनाल्ड नॉर्मन यांनी मांडलेली आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर अशा पद्धतीने बीएडवर आधारित आपले जे बालमानस शास्त्रज्ञ आहे याच्यावर आधारित जेवढ्या पण उपपत्ती होतात ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओ जर मध्ये तुम्हाला जे आवडलं असेल, ते काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळू शकतात. आणि हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा.